नमस्कार, आपण पाहतात प्लेवाद न्यूज 24। परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पालम तालुक्यातील पेठशिवणे येथे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पदयात्रा काढून कॉर्नर सभा घेण्यात आली। या कॉर्नर सभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे पालम उपनगराध्यक्ष असनुद्दीन पठाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कॉर्नर बैठक शेवटचा दिवस आहे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे संतोष भाऊ आणि रबदाळे मामा आणि आमचे पाहुणे विजू भाऊ घोरपडे, आमचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक आजिम पठाण, आमचे गटनेते उबेद पठाण आणि सर्व व्यासपीठ। मला काय भाषण येत नाही, मग सगळ्यांना विनंती केली की 74 शब्द। आज ज्या रस्त्यावर आपल्याला चालता येत नव्हतं, पालमहून परभणीला जायला कमी लागत होते, त्या गडकरी साहेबांना महाराष्ट्राचं नाव तर या देशाचा नंदनवन केलं सगळे रस्ते करून। आणि मला एवढं सांगायचंय की जानकर साहेब जे आहे फक्त ओबीसी समाजचा नेता नाही, हे ओपन साठी भी काम करते, मुसलमाना सुद्धा काम करते, सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक चांगला व्यक्ती आहे। आणि मी पालम मध्ये उभं टाकलं होतं तर साहेब स्वतः आले और स्वतः येऊन माझ्यासाठी प्रत्येक घराला जाऊन पाया पडत फिरले। त्यानं हे बघितलं का हे मुसलमानाचं, ह्याच्यासाठी मी कशाला जाऊ? तसं नाही, सगळ्या समाजानं मिळून एकदा माझी विनंती आहे, सगळ्या समाजानं मिळून एकदा जानकर साहेबाला निवडून द्यावं आणि चांगलं नेतृत्व या जिल्ह्याला द्यावं, हे माझी विनंती आहे। आणि आता 2 दिवस आपल्यापाशी वेळ राहिले आणि कृपया करून सगळेजण भेव घालायलेत म्हणजे जास्त आमच्या समाजाला भेव घालायलेत की मोदी साहेबाचं असं, अमित शाह साहेबाचं तसं, गडकरी साहेबाचं तसं। आता मोदी साहेबांना सगळ्याचा साथ, सगळ्याचा विकास आणि 140 कोटी लोकांमध्ये भेदभाव केले नाही आणि करणार सुद्धा नाही। आता मी भी एक शेतकरी आहे, तर का मोदी साहेबांना जे वर्षाला 6000 रुपये घालतात का, मी मुसलमान आहे म्हणून माझे खाते कट केले का? आणि मोदी साहेबांना का सगळ्याला जे राशन भेटायले, 80 करोड जनताला जे राशन भेटायले, ते का मुसलमानाला राशन भेटणार झाले का? आणि गडकरी साहेब बाया पोराला सांगून, माणसाला सांगून शेतात जाऊ नये, कामाला जाऊ नये आणि सगळ्यांना मतदान करून घ्या। मतदान म्हणजे हे दान आहे आणि हे मतदान करणं आजची लई गरजेची बाब आहे, हे माझी नम्र विनंती आहे। आणि मी माझे शब्द 2 संपवितो। धन्यवाद।